वेलकम टू द न्यू व्लॉग फ्रेंड्स. सर आज आहे मंडे आणि जसं की तुम्ही थंबनेलमध्ये बघितलंच असेल. चला तर पहिलं जाऊन पूजाला कॉंग्रॅट्स करून घेऊया. पूजा आता आतमध्ये नाश्ता करते किचनमध्ये. काय झालं आणि म्हणजे बाळ कधी कधी असं सकाळी सकाळी लाडत होता ना. सकाळ नाही उशीर झाला उठायला, कारण की रात्रीपर्यंत फार जागो होतो. रात्री मी सतत असं म्हणजे उठून उठून चेक करत होतो 50K झाले, कितपर्यंत रीच झाला अकाउंट वगैरे वगैरे. फायनली मी झोपून गेल्यानंतर मग नंतर किती वाजता झालं ते नाही माहिती आता, पण झालं 50K फॅम कम्प्लीट झालं इंस्टाग्राम वरती आपला. तर अरे बाप रे. हा चला चला मामाकडे जाऊया. चला काय बनवते पूजा? अरे वा बाय पूजा कॉंग्रॅट्स. पूजाची जास्त तब्येत जरा ठीक नाहीये, म्हणजे जरा खोकल्याचा पण त्रास आणि थोडंसं ताप आल्यासारखं पण वाटतं. रात्री आम्ही पेप्सी पिऊन टाकली. म्हणजे झालं असं की पेप्सीची बॉटल होती डीमार्टवरून आणलेली, ती कॅप ओपन करून ठेवलेली पण थंडच होती. पण नाही का म्हणजे एकदा ओपन केलेली बॉटल लगेच संपवायची असे, नाही तर थोडं थोडं करून पिली ना ती की मग जसं जसं ओल्ड होत जाते पेप्सी ओपन केलेली तसं मग ते त्याला पिणं तितकंच थोडंफार हानिकारक असतं. तर ते मी पिलं रात्री मन केलं म्हणून शॉर्मा खाल्ल्यानंतर आम्ही. तर त्यामुळे आता पूजाला पण आणि मला कमी झालंय, पण पूजाला ऑलरेडी असं खोकल्याचा त्रास होता, तर आता तिला थोडंसं जास्ती होते. बघू दुपारपर्यंत जर जास्तच वाटलं तर मग डॉक्टरकडे जाऊ. कॉंग्रॅट्स कॉंग्रॅट्स. कशाबद्दल? हाफ करत होतो इथं. एक मिनिट. कॉंग्रॅच्युलेशन्स पूजा, शाबाश. काहीच न करता, मेकअप नाही, लाईट इफेक्ट नाही, काय नाही, मॅक्सीवरती. आता ही नवीन मॅक्सी घेतली कधी का मयाने दिली ना, मयाने गिफ्ट केलेलं मॅक्सी. बाप रे. आता नाश्ता बनवते. नाही येते ऑफिसला, थोडीशी सुट्टी घेतली आराम करावा म्हणून. बघू आता दुपारी जर जास्तच काही झालं तर मग हॉस्पिटलमध्ये दवाखान्यात जाऊ, मेडिकेशन करू. नाहीतर जे ऑलरेडी लास्ट वीकमध्ये आता जे रिसेंट आपण 2-3 दिवस अगोदर दवाखान्यात गेलेलो त्यांनी ज्या गोळ्या दिल्यात त्याच्यावर ट्राय करू. त्यांनी बघू काय फरक पडतो का. हाऊ आर यू फीलिंग? 50K फॅम कम्प्लीटेड ऑन इंस्टाग्राम. कसं वाटतं? छान. ब्लॅक टी जसं की तुम्हाला माहिती आहे आपण ब्लॅक टीच प्रिफर करतो. तर जे पण कोण माझ्या त्या 50Kच्या फॅमिली मधून इंस्टाग्राम वरून जे युट्यूब बघत असेल तर त्यांना मनापासून धन्यवाद एवढा सपोर्ट दिल्याबद्दल. आणि अजून आपण चांगले व्हिडिओज तुमच्यासोबत शोकेस करत राहू. कपल कंटेंट किंवा जे काय आमचे कपल टॉक्स असतात जे पण तुमच्यासोबत शेअर करत राहू. होप सो तुम्हाला एंटरटेन होत राहील आणि तसंच तुम्ही सपोर्ट देखील करता. मनापासून थँक्यू माझ्याकडून आणि पूजाकडून आणि प्लस आमच्या छोट्या आपल्या भाव्याकडून. हवे थँक्यू बोल बेटा. हा नको बेटा थांब जरा. मग आता पुढे काय प्लॅन्स आहेत पूजा ताई? जॉबला जाण्याचं. आज नाही गेल्या, जरा आराम कर. मग काय 50Kचं काय सेलिब्रेशन? बघू. आता तर काय नाही बोलले, पण अजून पूर्ण दिवस बाकी आहे. काय तुझ्यासाठीच बनवला. का रे तसं? तू पण खा ना. मला उपमा पदार्थ आवडतच नाही मुळे. ते बांधकाम ऍक्च्युली कालपर्यंत त्या साईडच्या खिडकीतून दिसत होता. आज ते आपल्या मेन खिडकीतून पण दिसतंय. आपल्या खिडकीच्या बाहेर असून बघू शकता बांबू वगैरे लावून बिल्डिंगचं कलरिंगचं काम पण चालू आहे वाटतं. पुरा कलर काढणार. अरे बापरे. अलिबागला गेल्या वर्षी गेलेलो ग मया. अलिबाग अगदी तुला माहितीये ते सप्पाळे बिपाळे साईडला माहितीये, तिकडे पनवेल कर्जत त्या साईडला ते माहितीये ते. हा खोपोली आणि अगं ह्या साईडला पण आहेत पनवेल सप्पाळे पालघर या साईडला पण आहेत मया. आपल्याला हे जवळ बरं पडेल, म्हणजे डायरेक्ट ट्रेनने गेलं ट्रेनने आलं. डबल टिबल चेंज नको करायला. हर्ष बर्थडेच्या टायमाला जातो. हर्ष बर्थडेला हा मी तेच तुला सांगते बघ. सॅटरडे कुठेतरी आता बाहेर जायचं प्लॅनिंग चालू आहे. पुढच्या महिन्यात माझा बर्थडे, तर त्यासाठी पूजा काहीतरी बोलते कुठेतरी बाहेर जाऊया. मयाचा पण कॉल आला. बघू टीम अप करून मस्त म्हणजे एकत्र काहीतरी छानपैकी प्लॅन करून कुठेतरी रिसॉर्ट मध्ये. कसला कशासाठी बोलते तू? हर्ष माझ्याकडून मागेल ना. त्याला
तू बस, त्याला सगळं दिलंय, तू चूप, त्याला झाडावर चढवू नको. गप. आता माया बोलते तर माझा बर्थडे तर पूजा मला काहीतरी गिफ्ट देईल वाटतं. बाई तू चूप का. इतका दर दिवस माझ्यासोबत आहे, तोच माझ्यासाठी मोठा गिफ्ट आहे. गोप्रो तू चूप. गोप्रो कधी कधी खूप बोलतो पूजाला काय काय, पूजा पण कधी कधी बोलून जाते, बट नाही का नाही काय जास्त काही फरक पडत. म्हणजे आम्ही एकमेकांना समजून पण घेतो, अशातला पण भाग नाही. जिथे मला वाटतं मी बरोबर आहे तिथं मी माझं बोलत राहतो, जिथे हिला वाटतं ही बरोबर आहे हिचा ही बोलत राहते. समजून घेण्यातच दर टायमाला हे नसतं. म्हणजे समजून घेतो कधी कधी जर काही समजून घेण्यासारखं असेल तर, नाहीतर आम्ही आमच्या गोष्टीवर ठाम राहतो, आमच्या गोष्टींचं खरं करतो. ते असून पण मग आम्ही एक साथ पुन्हा बोलायला लागतो, कारण की ते नाही राहत आता दोघांना पण. स्टार्टिंगला हिला जास्त वेळ जायचा, आणि हिचं कसं आहे की चिडली तर चिडली, हिला पाहिजे मी बोलायला येऊ. मी जर बोलायला नाही गेलो ना मग अजून फुगत बसते बेडकासारखी. म्हणून मी जाऊन डायरेक्ट बोलून टाकतो जे काय असेल ते, मग आम्ही नॉर्मल होऊन जातो लगेच. तर हेच तुमचं पण भांडण होत असेल, कपल आहात तुम्ही पण किंवा मॅरिड आहात, भांडण होत असेल तर ठीक आहे, भांडण होणं गरजेचं आहे. अशी अपेक्षा नाही केली पाहिजे की भांडणच नाही झालं पाहिजे. काय काही गोष्टी म्हणजे अशा छोट्या मोठ्या गोष्टींवरून भांडणं होतं ते ठीक आहे. म्हणजे असं तर नाही ना की यार कोणी कपलमधून कोणी एकमेकाला चीट करतंय किंवा काहीतरी जास्त मेजर खोटं बोलतंय वगैरे काय 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 काय. थोडंफार खोटं रिलेशनशिपमध्ये चालतं जर त्याला व्यवस्थित टिकवायचं आहे, व्यवस्थित चालवायचं आहे, कोणाला खुश करायचं आहे आपल्या पार्टनरला, तर थोडंफार छोटं म्हणजे छोटं मोठं चिटिंगवाला खोटं नाही, पण असं खोटं एखादं ज्याने आपलं पार्टनर ऐकून रागवणार असेल थोडंफार बोललं तर ठीक आहे ना. नंतर सांगून पण टाकायचं जमलं तर की काय खोटं बोललो ते. मी पण सांगतो पूजा ना, काही खोटं असेल तर मी सांगून टाकतो ना तुला लगेच. चुप रे. नाही सांगत. नाही सांगत. आता ही खोटं बोलते छोटं, मग मी समजून घेतो. ठीक आहे चालेल, छोटं मोठं ठीक आहे. नको ना बरं तू जाऊ दे, बेकरी प्रोडक्ट खाऊ दे तर. कारण की काय ठेवलंय स्टोरी ठेवली तिची. यस, आता आपल्या शॉर्ट्स मध्ये तुम्हाला असं दिसायला लागेल कपल रिलेटेड, म्हणजे आता लव्ह रिलेटेड, रिलेशनशिप रिलेटेड, नात्यांच्या बद्दल, परत भांडणं होतात कपलमध्ये किंवा जे काय कपल सजेशन असेल. आता मला एक्सपिरियन्स आहे, गेले 4 वर्ष मी हिच्यासोबत आहे. त्याच्या अगोदर 2 वर्ष 3 वर्षाचा आमचा रिलेशनशिप, त्याच्या अगोदर पण माझे दुसरे काही रिलेशनशिप होते, त्याच्या अगोदर पण काही रिलेशनशिप होते. तर नाही काय थोडासा एक्सपिरियन्स आलाय, आणि मला म्हणजे आता एवढं तरी समजायला लागलं रिलेशनशिप स्टेबल कसं ठेवायचं, रिलेशनशिपला कसं पाहिजे, काय एम असला पाहिजे रिलेशनशिपचा, जेवढे पण काय मला समजतात गोष्टी. रिलेशनशिप बद्दलचे टिप्स किंवा काही जर कोणी कमेंट करते रिलेशनशिप बद्दल, आहेत आपल्या काय कमेंट सांगणार त्या लक्षात येते, मी नोट डाऊन करून ठेवल्यात पण आहे की कोणी काय काय रिलेशनशिपला घेऊन प्रश्न विचारलाय की आम्ही इंटरकास्ट मॅरेज करतो वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी. त्या सगळ्यांना आपण म्हणजे रिप्लाय म्हणून पण एक प्रॉपर व्हिडिओ शॉर्ट्स बनवून आपण आपल्या शॉर्ट्समध्ये आता हळूहळू शेअर करायला चालू करणार आहे. रिलेशनशिप टिप्स अँड ॲडवाइसेस वगैरे वगैरे 100%च एकदम प्रॉपर असतील की नाही माहीत नाही, बट हेच एक एम ठेवून मी ते शॉर्ट्स व्हिडिओज क्रिएट करणार आहे की रिलेशनशिपला स्टेबल, हॅपी आणि काही प्रॉब्लेम चालू असेल तर सुरळीत कसं ठेवायचं, एम तो असणार आहे. तर तिथे पोहोचण्यापर्यंत म्हणजे तिथे पोहोचण्यासाठी किती सुख शांती भेटण्यासाठी आपण किती प्रिपेअर्ड व्हायला पाहिजे, आपल्या स्वतःच्या मनात काय गोष्ट असल्या पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी मी शेअर करणार आहे, जे मी स्वतः अपनवल्यात आणि जे मी स्वतः ट्राय करत आलोय माझ्या रिलेशनशिपला हेल्दी ठेवण्यासाठी, जे की फारच दिसत असेल तुम्हाला. थोडंफार तर नाही, लेस भांडणं होतात आमच्यामध्ये, पण बघू पुढे जाऊन टाइम म्हणजे टाइम आलाच की भांडणं पण एखादं शेअर करू तर दाखवूच जमलं तर. खूप होतं, आणि त्यात दोघांचा पण आवाज लय मोठा असतो, पण कधीच नमता घेत नाही माझ्यासमोर, कधीच स्वतःचा शांतपणा करायचा. आता मला पाहिजे की हे इथं शांत हवं, टॉपिक आता परत नको तर चालू व्हायला, म्हणून मी बोलतो हा ठीक, मनातला हेतू काय तो ठरवायचा आणि मग त्या पद्धतीने वागायचं. ओके चला तर बघू आता काय 50K सेलिब्रेशन काय पूजा, काय तुझ्याकडून काहीच नाही. नो मनी पेमेंट आया नहीं अभी तक मेरा. आज की 29 डेट है, 30 बाकी है. आणि मी तर जॉबलाच नाही जात आता, माहिती आहे
आता मी ऑलरेडी शेअर केलं. आपल्याला कमेंट्स पण करतात काय काय दादा तुम्ही काम काय करता, हे काय करता. मी पहिला डिजिटल मार्केटिंग मध्ये होतो, त्याच्या अगोदर मी कॉल सेंटरमध्ये होतो जॉबला. मग माझा आहे बऱ्यापैकी एक्सपिरियन्स आहे बोलण्याचा देखील, आणि प्लस डिजिटल मार्केटिंग कसं काम करतं या सगळ्या गोष्टींचं नॉलेज आहे. तेच सगळं नॉलेज घेऊन मी माझ्या रिस्कवरती माझी फॅमिली चालवायला मी हे सगळं मी हा प्रोफेशन चालू केलाय. हळूहळू प्रतिसाद पण भेटत चाललाय तुमच्याकडून. थँक्यू सो मच. थँक्यू बघू. थँक्यू बोल. बाय बाय नाही बाबू, थँक्यू बोला. नाही तिचं बाय बायच थँक्यू सगळं. हा ते हात जोडते बोला, तिला शिकवलं थँक्यू बोलाय सगळं. हल्लाय माझा. मी तिच्या मम्मीच्या डोळ्यात असं बोट मारून टाकलाय डायरेक्ट, आणि त्याच्यावरती हात पण मारते. तुला काय झालं? आला बेटा. 3 दिवस पूजा कंटिन्यूस घरी होती, फ्रायडेला, सॅटर्डे, संडे. तर आज मंडेला कंटाळा, म्हणजे आता तर तब्येत खराब आहे पण तरी कंटाळा आला असं शिकलायला. असं होतं म्हणजे जास्त दिवस आपण 2-3 दिवस जरा घरी असतो तर मग तिसऱ्या दिवशी अजून कामाला जायला अजून कंटाळा येतो. असं उद्या होणार आहे माझं. तर इंस्टाग्रामवर 50K फॅम आपला कम्प्लीट झाल्यामुळे पूजाने आता घरी मागवले काहीतरी स्पेशल. तर ते तुमच्यासोबत शेअर करतो मी. पूजा अनबॉक्स कर लवकर. मेथीची भाजी 3. अच्छा, कोथिंबीर, कढीपत्ता वगैरे वगैरे. काय माहिती झालं का? ते ब्लॅक कलरच्या थैल्या घेतल्या, त्या ब्लॅक कलरच्या थैल्या असतात डस्टबिन मध्ये टाकल्या, त्या फाटतात फेकायला गेल्यावरती पिशवी, म्हणजे वजन झाल्यावरती कचऱ्याचं. म्हणून ही जरा बरी पडते. आता दर दिवशी 1-2 काय ना काहीतरी ऑर्डर करतेच ही 2-3 गोष्टी इन्स्टामार्टवरून. तर त्याच पिशव्या आपण युटिलाइज करतो गार्बेजसाठी. आता हे सगळं पूजानी मागवलंय. आता यातून 50Kच्या सेलिब्रेशनसाठी काय आहे मला माहित नाही, बट करू आपण. आता पूजा हात गेले तरी पण मी जस्ट काहीतरी छोटं फार तरी, तिला तब्येत ठीक नाही म्हणून मी काय कोल्ड्रिंक किंवा बाहेर कुठं काही जास्त नको तिला, पोटाला थोडी तिला शांतता भेटली पाहिजे. बट तरी काहीतरी स्वीट किंवा काहीतरी स्पेशल करू थोडं तरी. बघू काय करता येईल, काहीतरी विचार करतो आणि करूया काहीतरी तिला कॉंग्रॅट्स छोटंसं. 50Kच्या सेलिब्रेशनसाठी पूजाने बनवली मस्त मसाला मॅगी, आणि ती मी खाणार आहे आणि पूजा पण खाणार आहे ना. मग काय तर छान बनवते पूजा. ऍक्च्युली मॅगी ऍक्च्युली खूप छान बनवते पूजा. इतर पण गोष्टी छान बनवते, पण मॅगी ना पूजाच्या हातची कधी आपल्याला चान्स भेटलाच, कधी आपण भेटलोच, जे कोणी आपले व्ह्युअर्स आहेत, कधी पूजाने मॅगी बनवली तर नक्की एकदा ट्राय करा खायला. कारण की पूजा ऍक्च्युअल मध्ये भारी बनवते, स्पायसी पण बनवते. आणि मॅगी समोर ते खराब बनेल का? म्हणजे कुठं असं दाखवायला गेलं की खराब होईल. असंच होतं माझं. कलर बघा कसं दिसून येतोय, प्लस ते स्टिफ पण तेवढंच आहे. मस्तपैकी मॅगी बनवायला असं मॅगी 2 मिनिटात म्हटलं जातं पॅकेटावर, पण ही 2 मिनिटात नाही 20-30 मिनिटात बनवते. स्वतःचा टाइम घेऊन बनवते, पण जे बनवते मस्त बनवते हातांनी. जे आता हात ते पाण्याखाली लाव. आता पाणी तुझं वेस्ट नाही होते. काय करते मी? अच्छा, भाजी आहे खाली, मला दिसलं नव्हतं. आता मला ओरडत असते, मी नळ चालू करून जेव्हा भांडे धुतो तेव्हा मला बोलते की कशाला, टपात पाणी घ्या आणि त्यात भांडे धु, आणि मग नळाखाली नको लावू पाणी, धु नळाखाली नको धु भांडे. काय करतोस? तुला दाखवते, एक्झाम्पल दाखवते. हा किती वेळ? एवढं नाही करत, एवढं नाही करत मी. पूजा हाच आहे तुझा, हाच तू वेळ काढतोस ना. इतकं नाही करत, पण हा थोडा जास्त. एक भांड धुवायला एवढा वेळ, अर्धी टाकी खाली. ऍटलिस्ट मी भांड्यांना साबण तर नाही सोडत ना थोडाफार लागलेला. नाही पूजा नाही सोडत, थोडाफार साबण नाही सोडत पूजा, खूप सारा सोडून देते. तर नाही तसं नाही. तिचं म्हणणं आहे की टपात पाणी घ्यायचं आणि त्यात मग भांडे धुवायचे घासून झालेले. पण त्यांनी मी काय बोलतो हिला, त्यांनी काय होईल माहितीये का, आपण जे भांडे आता जे टपामध्ये टाकून असे धुतलेत त्याचा साबण सगळीकडे पाण्यामध्ये पसरणार. त्या मग धुतलेलं भांडं परत आपण घेऊन त्या पाण्यामध्ये टाकणार धुवायला, तर तेच पाणी परत त्याला लागणार. पण ते तिला पटत नाही लॉजिक. ती तिचं लॉजिक तिचं वापरते आणि माझं लॉजिक माझं वापरतो. तरी आम्ही हसून खेळून भांडून राहतो एकदम, है ना पूजा? हसून खेळून भांडून मध्ये कितीचा रेशो किती आहे? भांडूनचा जास्त आहे. हा ऍक्च्युअल मध्ये.
गरम गरम मॅगी. हे असं पावसात आहे ना मॅगी खाऊन म्हणजे एक थोडीशी अशी पर्सनल गोष्ट शेअर करतो. पावसाळा असतो, छान छान बाहेर ढगा असतात, संध्याकाळची वेळ किंवा दुपारची किंवा एकदम पहाटेची वेळ, अशी गरम गरम मॅगी प्लस वाईफ सोबत असेल किंवा गर्लफ्रेंड सोबत, कपल असेल सोबत, तर रोमॅन्स करता करता थोडंसं गरम गरम असं काही मॅगी खायला असेल तर नाही का, किंवा गरम गरम स्पायसी पिझ्झा किंवा छान काहीतरी असं जंक फूड टाईपच, पण मॅगी पिझ्झा किंवा तुला काय आवडतं? हिला पूजाला ते पोटॅटो गरम करते तू काय मी आता मागवलं मॅकेन्स असं काहीतरी ना खायला ना, म्हणजे थोडंसं दिवस कसा मग दिवसातला तो पार्ट आहे ना एकदम मेमोरेबल असतो आणि छान असतो. जर तुमच्या याच्यावरती काही कमेंट करण्याचं मन करत असेल तर नक्की करा, जाणून घ्यायला नक्की. तेच की बाहेर पावसाळ्याचा मोसम असेल आणि पावसाळ्यात मला तर अजिबात आवडत नाही. मी काहीतरी वेगळंच बोलते, इथं वेगळंच चालू आहे काहीतरी.